शिवसेना भवनात आज जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी पक्षाच्या चिन्हाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी कोर्टात पक्षाचं चिन्ह आपल्यालाच मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। तसंच चिन्ह मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। याच बैठकीत संघटनात्मक कामगिरीचा आढावा घेताना ज्यांना काम करता येत नसेल त्यांनी पद सोडावं असा स्पष्ट इशाराही उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलाय। उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना नेमक्या काय सूचना दिल्यात आपण पाहूयात। कोर्टात चिन्ह आपल्याला मिळेलच असं उद्धव ठाकरेंनी विश्वास या बैठकीत व्यक्त केला। चिन्ह मिळाले नाही तरी किमान ते गोठवलं जाईल असंही उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे। ज्यांना जबाबदारी पार पाडता येत नसेल त्यांनी आपलं पद सोडावं असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलाय। जे जबाबदारी पार पाडू शकत नाहीत त्यांना इतर जबाबदारी देऊ असंही त्यांनी म्हटलंय। 2029च्या निवडणुकीला अवघी 3 वर्ष उरली आहेत, त्यामुळे तयारीला लागा अशा सूचनाही त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या। पक्ष बांधणीकडे लक्ष द्या, जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्ते जोडा अशाही सूचना त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या। पक्षवाढीसाठी हीच योग्य वेळ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित करा, पक्ष खालपासून पक्षाची बांधणी करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या। SIR मध्ये कुणी वगळलं जाणार नाही याची दक्षता घ्या, SIR प्रक्रियेवर लक्ष ठेवा असंही त्यांनी सांगितलंय।